मध्ये ह्या मांढरेबाईचा जो बाबर आहे, तो इतका अचूकपणे हेरला. आयदर म्हणजे मला आता असं कळलं आणि परवा जेव्हा कळलं त्यावेळेला मला विश्वास नव्हता बसत. एन-टी-एमध्ये आपली पोस्टिंग व्हावी यासाठी करोडो रुपयाच्या डील होतात असं म्हणतात. अनव्हेरिफाईड आहे, ते सी काम आहे, सी बघेल. आणि त्याच्याच बरोबर असं दिसतं आहे, की एन-टी-एमध्ये ह्या ज्या मांढरेबाई आहेत त्यांचा वावर इतका सहज होता, की ज्या पद्धतीनं हे जे 27 लोक आहेत त्यातले 3 पेपर सेट करणारे 24 भाषांतरकार आहेत. त्यातला हा कुलकर्णी एक भाषांतरकार आहे आणि या 3 पेपर सेट करणाऱ्यापैकी ही एक बाई आहे, मांढरे. त्यांचा वावर हा एन-टी-एमध्ये इतका खुला होता, की जशा त्या ह्या मॉडर्न कॉलेजमध्ये जिथे त्या शिकवत होत्या, याच्यात त्या कॉलेजचा कुठलाही अद्याप रोल आलेला नाहीये. सो डोंट ब्लेम मॉडर्न कॉलेज. ऑब्जेक्टिव्हली बघितलं पाहिजे प्रत्येक गोष्टीकडे. सो या मांढरेबाईचा एन-टी-एमध्ये इतका मुक्त वावर होता, की या बाई ह्या मुक्तपणे फिरायच्या. त्यांना तिथं कुठं लिकेजेस आहेत ते माहिती होतं. कसे ते लिकेजेस फोडायचे ते माहिती होते आणि 1-2 प्रेक्षकांनी मला सांगितलं, की त्या बाईच्या सुपर ब्रेनबद्दल तुम्ही बोललात, जे की मला कळलं होतं. ते असेलही, पण एखादी अशी एक डिजिटल पिन वगैरे ह्या बाईकडे होती का? अर्थात ते सी बघेल. तर ह्या बाईनी 135 पैकी 132 प्रश्न फोडले. ते कुलकर्णीला दिले आणि कुलकर्णीनी पण ते फोडले. कारण कुलकर्णी हा भाषांतरकार आहे. पी.व्ही. कुलकर्णी, प्रल्हाद कुलकर्णी, जो इतकं मोठं बांधकाम बीडमध्ये करतो. त्याचंही ते बांधकाम आता चर्चेत आलंय. सो त्या कुलकर्णीनी 135 पैकी 132 प्रश्न फोडले. ह्या बाईनी तर पूर्णच पेपर फोडला आणि एन-टी-एनं जे इंटरनल इन्क्वायरी केली त्याच्यात लक्षात आलं, की केवळ केमिस्ट्रीचाच नाही तर बायोलॉजीचा पण पेपर फुटला. आणि हे या एन-टी-एला कोणी लक्षात आणून दिलं तर सुतार नावाच्या एका अ, राजस्थानच्या माणसानं. आणि ते लक्षात आणून दिल्यानंतर असं दिसतं आहे, की एन-टी-एनी या संदर्भातली आता प्रक्रिया सुरू केली. आणि ती प्रक्रिया ही अतिशय वेगानं आता सुरू असताना याच्यामध्ये मांढरेबाईचा रोल लक्षात आला. आणि त्याचबरोबर हेही लक्षात आलं, की मग ह्या मोठेगावकरनं काय केलं? तर मोठेगावकरनं कुलकर्णीकडनं पेपर घेतला. मांढरेकडनं तो पेपर घेतला अकॉर्डिंग टू सी आणि त्याच्या वर्तुळातले जेवढे लोक लातूरमध्ये होते, त्यांना तो वाटला. आणि आता सी एक सगळ्यात मोठा पुरावा लागला. तो थोड्याच वेळामध्ये तो व्हिडिओ आम्ही पब्लिश करणार आहोत. तो आमच्याकडे आला आहे. त्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी पेपर झाला, त्या दिवशी तो आपल्या सगळ्या मंडळींना घेऊन बसलाय आणि तो त्यांना विचारतोय, की "कसे झाले पेपर?" ते सांगतात, "सर, आपण जेवढे दिले होते ते तंतोतंत खरे आहेत." येणारच कारण ह्याच्याकडे ते पेपर आहेत. तो मोठेगाव करणं सी-बी-आयच्या मताप्रमाणे लातूर शहरातल्या त्याच्या जवळच्या सर्कलमधल्या मंडळींना ते पेपर दिले आणि तो अडकला.